यात्रा शक्तीपीठ परिसर म्हणजे महावीर चौकात येत आहे। कावड यात्रेच्या स्वागतासाठी भव्य अशी जेसीबीवर एक लय मोठा हार घातला आहे। जशी कावड यात्रा या ठिकाणी ते जो हार आहे तो कावड यात्रेला समर्पित केला जाईल। शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून म्हणजे ॲडव्होकेट प्रमोदसिंगजी गडरेल, ॲडव्होकेट श्यामशेठ गडरेल यांच्या माध्यमातून हे संपूर्ण आयोजन केलं आणि त्याची सारी टीम या ठिकाणी कावड यात्रेची वाट पाहून राहिली। सारी व्यवस्था करून ठेवली त्यानं। तर माझ्यासोबत ॲडव्होकेट प्रमोदसिंगजी गडरेल आहेत, सन्माननीय जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ग्रामीण। पोरण जलवा काय सांगून प्रत्येकाचे एवढे दुरून आले म्हटलं अजूनही लेकरं थकले नाहीत, तर सनातनी जागृत होता। याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सनातन हिंदू धर्मातले हे जे युवक ही आज ही कावड यात्रा या ठिकाणी काढत आहेत, हे थकण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही। कारण की हे सगळे हिंदू धर्मातले वाघ आहेत। दरवर्षी या उत्सवाचं स्वरूप यांच्या माध्यमातून मोठं होत चाललेलं आहे। मलाही खूप आनंद होत आहे हे पाहून। आज शक्ती फाउंडेशन मार्फत आपण सदरच्या या कावड यात्रेच्या स्वागतासाठी 51 फुटांच्या या हाराची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि कुठंतरी हिंदू समाज संघटित होत आहे या धार्मिक आयोजनांच्या माध्यमातून। तेव्हा नेमकं काय होऊन राहिलं की साऱ्या भारतात जिकडे तिकडे श्रावण महिना म्हटलं की कावड यात्रा जलवाच असते, आनंद वेगळा असते। काही ठिकाणी कावड यात्रेवर दगडफेक होत आहे, काही जण कावड यात्रेबद्दल वादग्रस्त विधान करून थोडंसं वातावरण बदलायचा प्रयत्न करतायत। हे जरा समजून नाही राहिलं मला। आता तुम्हाला माहितीच असेल की पूर्वीपासून ज्या ज्या ठिकाणी धार्मिक आयोजन केली जायची त्या ठिकाणी जे दुष्ट प्रवृत्तीचे राक्षस प्रवृत्तीची लोक असायची त्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये आयोजनांमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करायचे। आणि राहिला प्रश्न त्याच्यावर टीका टिप्पणी करणाऱ्यांचा, तर समाजात दोन प्रकारची लोक असतात, एक आस्तिक आणि दुसरे नास्तिक। आस्तिक तुम्हाला इथं बघायला मिळत आहे, ज्यांनी कावड यात्रेच्या स्वागतासाठी 51 फुटांच्या हाराची व्यवस्था केलेली आहे आणि नास्तिक लोक त्याच्यावर विभत्स टिप्पणी आणि टीका करत असतात। आणि त्या महादेवाबद्दल काही बोलणं हे योग्य नाहीये। आपल्या सर्वांचे ते आराध्य दैवत आहेत, ज्याचं त्याचं फळ, कर्माची फळ ज्याला त्याला मिळतात। देव बघत आहे। आम्ही देव, देश आणि धर्मात विश्वास ठेवणारे लोक आहोत, वेळ उत्तर देईल त्याला। तुम्ही पाहत असाल मोठ्या प्रमाणात बाया मंडळी कावड यात्रेच्या स्वागतासाठी महावीर चौकात एकत्र झाल्या आहेत। एक तर आजचा जर म्हणसाल तर श्रावण सोमवार आहे, श्रावण सोमवार बाहेरच्या सकाळपासून काहीतरी पूजा अर्चा चालू असते। तर या सर्व ज्या महिला आहेत लवकरच येणाऱ्या कावड यात्रेसाठी या ठिकाणी एकत्रित झाल्यात आणि कावड यात्रा ज्या पद्धतीने या ठिकाणी आल्यावर त्याचं भव्य स्वागत महावीर चौकात केलं जाणार आहे।